जमिनीमधील जीवाणूंची संख्या जर आपल्याला वाढवायची असेल तर त्यासाठी घरच्या घरी आपण बनवू शकतो जीवामृत. जीवामृत बनवणं खूप सोपं आहे, फक्त वेळ द्या आणि इच्छाशक्ती पाहिजे. त्यासाठी काय करायचं आपल्याला, एक साधारणपणे 10 किलो जे शेण असतं आपलं ताजं शेण ते 10 किलो घ्यायचं आहे. गोमतीर जे असतं गाईचं ते 10 लिटर घ्यायचं आहे. बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला, त्यामध्ये 2 किलो सेंद्रिय गुळ घ्यायचा आहे आपल्याला, त्यामध्ये 2 किलो. त्याचबरोबर मुठभर माती, बांधाची असो किंवा मग जे आपलं वडाचं झाड असतं त्या खालची जे आहे का माती घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला ती टाकायची आहे. हे द्रवण एक साधारणपणे 7 ते 8 दिवसापर्यंत जर आपण सावलीमध्ये ठेवून त्याला सकाळ संध्याकाळ जर काडकेच्या साह्याने जर हलवलं आणि त्याला जर आपण मग्ग्याच्या साह्याने जर आपण त्याची ड्रिंचिंग केली, निश्चितच आपल्या जमिनीमधील जे आहे का जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल. याचा आणखी महत्त्वाचा विषय हा आहे की जीवाणूंची संख्या वाढवल्यानंतर काय होणार आहे, जमिनीमधील जे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा जे आपले मायक्रोन्यूट्रन्स किंवा मग जे अन्नद्रव्य पडलेले असतात त्यांना उचलवण्यासाठी, कुठलंही अन्नद्रव्य उचलवण्यासाठी आपल्याला जे आहे का सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे का जीवाणू जे आहे का ते काम करत असतं. त्यामुळे आपल्या जमिनीमधील जीवाणू जमिनीमध्ये जिवंत असणं खूप गरजेचं आहे आणि ते आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला जे आहे का सेंद्रिय शेतीकडे वळणं जे आहे का खूप गरजेचं आहे. धन्यवाद.